हाला असं असतं, जामवंतींना कळतं हिस्ट्रीमध्ये काय झालेलं असतं. ज्यावेळेस हनुमानजी छोटे असतात ते ऋषी मुनींची तपस्या भंग करायचे. लहान असल्यामुळे ऋषी मुनी महर्षी मतंग नावाची तपस्या करत बसलेले जातात. त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करत खोडकर असतात, लहान असतात. महर्षी मतंग रागात येऊन त्यांना एक शाप देतात. तो शाप असा असतो की हनुमानजींकडे शक्ती असतात. महर्षी मतंग म्हणतात त्या शक्ती सगळ्या मी वापस घेतो. हनुमानजी रडत रडत घरी जातात. आईला सांगतात. आई येते महर्षी मतंगला रिक्वेस्ट करते की माझ्या बाळासोबत तुम्ही असं करू नका, शाप जो आहे तुम्ही तो वापस घ्या. महर्षी मतंग म्हणतात मी शाप तर वापस घेणार नाही, पण तुम्ही एवढं रिक्वेस्ट करताय तर मी त्याच्यामध्ये काही सब क्लॉजेस टाकतो. आणि ते सब क्लॉजेस असे असतात की शक्ती आहे पण हनुमानजी ट्रिगरच्या परिस्थितीमध्ये त्याचा वापर नाही करू शकत. त्यांचा बिहेवियर रिस्पॉन्स जो आहे ट्रिगर समोर आल्यानंतर हनुमानजी स्वतःला पॉवरलेस फील करतील. त्यांचा बिहेवियर रिस्पॉन्स घाबरल्यासारखा, सेल्फ डाऊट मधला, रामायण बघितलं असेल मध्ये बघितलं बघा, ट्रिगरच्या परिस्थितीमध्ये हनुमानजी सारखे विचारत असतात. पण ज्या ज्या वेळेस आई म्हणते मग ही शक्ती काय कामाची जी वापरताच येत नाही, महर्षी मतंग म्हणतात नाही नाही, दुसरा सब क्लॉज आहे की जर त्यांना कोणीतरी आठवण करून देणारा आला कर सकताय तर मात्र हनुमानजी परत एकदा पॉवरफुल. असं हनुमानजींना जुनं आठवण करून दिलं जातं. जामवंती म्हणतात तुम्ही लहानपणी एवढे शरारती होते, लहानपणी तुम्ही सूर्याला निगळलं होतं, तुम्हाला आठवतंय का? हे सगळे अकॉम्प्लिशमेंट आठवण करून दिल्यानंतर हनुमानजी पॉवरफुल फील करतात आणि मातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येतात. बघा ह्याच्यात होतं काय, हा सिम्पल फंडा आहे. हा तुम्हाला घेऊन वापस जायचा आहे. शेवटचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. ड्राईव्ह करताना तिन्ही आरसे महत्वाचे आहेत. समोरचं, मधला आरसा, बाजूचे आरसा. अजून काय ड्रायव्हिंगमध्ये अजून काय महत्वाचं आहे? विजनसाठी एका ठिकाणी पाहिजे. बघा गाडी आहे ना, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जे R&D डिपार्टमेंट असतं, जिथे गाड्या डिझाईन होतात, तिथे त्यांना एक सूचना दिली जाते की गाडीमध्ये कमीत कमी ब्लाइंड स्पॉट्स पाहिजे. ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? हे बघा, डाव्या आरशामध्ये हा ग्रीन पट्टा दिसतो, उजव्यामध्ये हा ग्रीन पट्टा दिसतो, सेंटरमध्ये ही ग्रीन दिसतो. पण ह्या ग्रीनच्या व्यतिरिक्त, ह्या हिरव्या पोर्शनच्या व्यतिरिक्त असा काही एरिया आहे जो ह्या कुठल्याच आरशामध्ये दिसत. तो कोणता आहे? हा लाल कलरचा आहे. लाल कलरचा एरिया जर तुम्हाला बघायचा असेल तर गाडी चालवत असताना जी काच आहे ड्रायव्हर साईडची आणि तिकडची, तिकडे पण तुम्हाला थोडीशी नजर टाकावी लागते. ह्या एरियाला, ह्या लाल कलरच्या एरियाला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. जितके ब्लाइंड स्पॉट गाडीमध्ये जास्त असतात तितकं ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. जसं गाडीमध्ये ब्लाइंड स्पॉट असतात त्याच पद्धतीने तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये ब्लाइंड स्पॉट्स असतात जे कुठल्याच आरशामध्ये दिसत नाही. जसं हनुमानजी ब्लाइंड स्पॉटमध्ये गेले, डाऊट्स यायला लागले, समजत नव्हतं काय करायचं. कुणीतरी जामवंती नावाचा माणूस आला, हलवलं, आठवण करून दिली की तुम कर सकते हो.